महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोटच्या गोळ्याने सांगितले, आई माझ्या डोक्यात जोराने कळ आली। तिथेच आईच्या काळजाचा ठोका चुकला। अलिबाग तालुक्यातील भिलजी गावातील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या बामीबाई पुणकर हायस्कूलमध्ये इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेला आश्रय मधुकर धोगडे याचा हृदयाला चटका लावणारा मृत्यू। आश्रय धोगडे याचे वडील मधुकर धोगडे व आई सुनीता धोगडे यांचा 2 मुलींच्या नंतर झालेला हा मुलगा। वय वर्ष 13। घरातील बेताची परिस्थिती। आई वडील अगदी कष्ट करून मुलांना त्यांनी मोठे केले होते। आई अलिबाग येथे छोटीशी नोकरी करत होती, तर वडील किराणा मालाचे दुकान चालवत होते। पण आश्रयचे घर शाळेजवळच असल्याने शाळेतील मुलांना गरम गरम वडापाव मिळावा, तर कधी कुणी विद्यार्थ्याने डबा आणला नसेल तर शाळेच्याच वेळेत ते मुलांना माफक दरात उत्तम चविष्ट असा वडापाव अगदी कमी वेळातच देत असत। कधी कुणाकडे पैसे नसले तर कुणालाही ते विनमुख जाऊ देत नव्हते। एक चॉकलेट तरी त्या मुलाच्या हातावर देत होते। असा आहे त्यांच्या वडिलांचा गोड व परोपकारी स्वभाव। घरातील वातावरण देवपूजा, भक्ती, माणुसकी, शांतता, संस्कार असे भक्तिमय वातावरण। अशा वातावरणात हा वाढलेला मुलगा। आई देखील गोड स्वभावाची। 2 मुलीनंतर झालेला हा लाडका मुलगा। आश्रयला क्रिकेट खेळण्याचे भारी वेड। अगदी मुलांचा टीम लीडर। शाळेत हुशार, नम्र विद्यार्थी ओळखला जात होता तोही अगदी गोड स्वभावाचा असा मुलगा होता, हसरा मुलगा होता। परंतु नियतीला हे मान्य नव्हते। मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी रात्री अचानक त्याची तब्येत बिघडली आणि पुढील उपचारासाठी त्याला मुंबईकडे नेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला। आणि नेत असताना सुद्धा त्याची 2 वेळा तब्येत बिघडली आणि ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्याचा करुण अंत झाला। आश्रयच्या शाळेतील शिक्षकांच्या मते आश्रय नेहमीच अभ्यासात हुशार आणि कामात पुढाकार घेणारा असा विद्यार्थी होता आणि त्याच्या या अचानक जाण्याने शाळेसाठी हे धक्कादायक ठरले आहे। आई डोके दुखते, डोक्यात जोरात कळ आली हे शब्द कानी पडताच आईच्या मात्र काळजाचा ठोका चुकला आणि आज त्या माऊलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंबियात, नातेवाईक आणि संपूर्ण भिलजी गावावर शोककळा पसरली आहे। दुर्दैवी मातेचा तिच्या वृद्धापकाळाचा आश्रय आज देवाच्या आज्ञेने त्याच्या घरी आश्रय घेण्यासाठी कायमचा निघून गेला हे दुःख त्या माऊलीचे हृदय पिळवटून टाकणारे आहे। परमेश्वराने या माऊलीला आणि तिच्या कुटुंबियांना एवढ्या मोठ्या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, भिलजी, अलिबाग।